इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि त्यांच्या भवितव्याची काळजी घेणारे त्यांचे जागृत पालक या सर्वांना माझा नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. कारण प्रोसेस ऑनलाईन आहे. त्या अनुषंगानं शासनानं 19 मे आणि 20 मे 2025 हे 2 दिवस प्रॅक्टिस सेशन म्हणून जाहीर केलेलं हे तुम्हाला माहीत आहे. आज आणि काल या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना माहिती भाग 1 इतकाच भरता आलेला आहे. काही अडचणी आल्या असतील, परंतु वैयक्तिक माहिती त्यामध्ये तुम्ही भरलेली आहे, त्याचा सराव निश्चित झालेला आहे. 21 मे 2025 पासून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करायची आहे. भाग 1 मध्ये त्यांची पुन्हा एकदा वैयक्तिक माहिती भरायची आहे. कारण आज 20 मे 2025 आहे. आज मध्यरात्री तुम्ही भरलेली 19 आणि 20 तारखेला भरलेली माहिती ही शासनाकडून त्या ॲपवर जी आहे ती डिलीट केली जाणारी आहे. त्यामुळे 21 मे 2025 पासून प्रत्यक्ष नाव नोंदणी खऱ्या अर्थानं आणि भाग 1 झाल्यानंतर लगेच ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय म्हणजे डॅशबोर्डवर व्हेरीफाईड म्हणून जो काय पार्ट येणार आहे तिथं दिसेल किंवा दिसला तरच पुढचा भाग तुम्हाला भरता येणारा आहे. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमधून किंवा जिथं एक व्हिडिओ काढला की ज्यामध्ये प्रवेश प्रक्रिया जी असणारी आहे ती कुठं सुरू करण्यासाठी शासनाने सांगितलेलं आहे, तिथं जाऊन तुम्हाला त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागणार आहे. आता हे झाल्यानंतर खरा भाग जो आहे तो पार्ट 2 आहे. भाग 2 जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं विद्यार्थी आणि हे जागृत पालक यांनी जी माहिती पुस्तिका दिलेली आहे, FYJC आपण ज्याला म्हणूया, admissions.in, त्यावर गेला तर तुम्हाला माहिती पुस्तिका मिळेल. 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन कशी होणारी आहे ते डाउनलोड करून घ्या. सर्वसाधारणपणे 77 पानं त्याची असणारी आहेत. ती एकदा आपण आपल्या पाल्याबरोबर चर्चा करा. त्यातले जे काही ठळक मुद्दे असणारे आहेत की विशेषतः भाग 2 त्या अनुषंगाने चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण असं आहे की आपला पाल्य ज्या शाळेमधून 10वी उत्तीर्ण झालेला आहे त्याच्या आसपास एखादं दुसरं महाविद्यालय असेल, परंतु जिथं शहरीकरण असेल, मोठा पार्ट असेल, मेट्रोपॉलिटन सिटीज असणारे आहेत, अशा ठिकाणी मात्र संख्या जास्त असली तरी तुम्हाला आता कॉलेज निवडायची आहेत. आणि त्यामुळं तुम्हाला फारशी कॉलेजची माहिती असणार नाही. परिसरामध्ये 2-3 म्हणजे कॉलेजची नावं माहीत असतील, परंतु त्याच्या अनुषंगानं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत असणार नाहीत. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांची जबाबदारी आहे की आपला पाल्य 11वी आणि 12वी 2 वर्ष चांगल्या संस्थेमध्ये, चांगल्या महाविद्यालयामध्ये की जिथं फॅकल्टी चांगली आहे, चांगली गुणवत्ता त्याची निर्माण व्हायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्याला महाविद्यालय मिळावं. गुणवत्तेच्या आधारे, आरक्षणाच्या आधारे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. मग भाग 2 भरत असताना किंवा भरण्यापूर्वी म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की महाविद्यालयाची म्हणजे 10वी प्रवेश अर्ज भरताना महाविद्यालयाचा पसंती क्रमांक देण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठंही न थांबता, गळ्यातली प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची असणार आहे आणि पालकांच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. त्यामुळं आपण प्रथम काय केलं पाहिजे आणि शेवटी काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तो भाग 2 भरण्यापूर्वी डिटेलमध्ये यामध्ये मी सांगितलेला आहे. तो व्हिडिओ आपण निश्चित सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. महाविद्यालयात हे एखादं महाविद्यालय दाखवलेलं आहे. सुरुवातीला आपण
पाल्याशी चर्चा केल्यानंतर तुम्ही कुठं प्रवेश घेणार आहात, कारण राज्यभर एकच प्रोसेस असणार आहे, तारखा निश्चित आहेत. तुम्ही राज्यातल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता मेरिटच्या आधारे, आरक्षणाच्या आधारे. पण त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तर फर्स्ट यू हॅव टू प्रिपेअर टॉप कॉलेज लिस्ट. म्हणजे तुम्हाला अशी महाविद्यालय माहीत पाहिजेत की तिथं आपला पाल्य चांगला एज्युकेशन घेऊ शकेल. अशी 10 नव्हे, कारण तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे. पसंती क्रमांक जे आहेत 1 ते 10 आहेत, म्हणजे मॅक्झिमम 10, एक कमीत कमी एक असा आहे. त्यामुळं 15 महाविद्यालयांची यादी तुम्ही तयार करा. त्या महाविद्यालयाची यादी तयार केल्यानंतर तुम्ही गुगलवर गेला, ते नाव टाकलं तर साधारणपणे त्याची माहिती, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर काय, कॅम्पस काय आहे, तिथल्या फॅकल्टीज कशा आहेत, वेगवेगळी डिपार्टमेंट्स, म्हणजे जिथं आपला पाल्य वेगळे कोर्सेस म्हणजे वेगळे सब्जेक्ट घेऊन शिकणार आहे, तिथं त्या फॅसिलिटीज तर आहेत का, चांगलं ग्रंथालय म्हणजे अदर इम्युनिटीजमध्ये ग्रंथालय चांगली फॅसिलिटी आहे का, प्रयोगशाळा आहेत का, अन्य बाबी विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तिथं कोणत्या गोष्टी केल्या जात आहेत, किंवा पुढं ज्या काही वेगवेगळ्या सीईटीज असणाऱ्या आहेत त्या सीईटीजची तयारी, म्हणजे MST सीईटी असेल, नीट अंडर ग्रॅज्युएट असेल, JEE मेन असेल किंवा ॲडव्हान्स्ड असेल, यांच्यासाठी स्पेशल सेल तिथं कुठं आहे का, वेगळा असा कक्ष की ज्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातंय का, प्रवेश घेतला आणि पुन्हा प्रायव्हेट कोचिंग क्लास. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला खूप कमी कालावधीमध्ये करायचा आहे, हे लक्षात घ्या. कारण पुन्हा एकदा मी सांगतोय की तुम्हाला महाविद्यालयाची नावं फक्त माहीत असणार आहेत, पण मी जे सांगणार आहे ते खूप वेगळं असणार आहे. ते वेगळे पण काय हे आपण यामधून आपण पाहूया आता काय ते. तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की उच्च माध्यमिक स्तरावर 3 शाखा आहेत. एक आर्ट्स म्हणजे कला, सायन्स विज्ञान, आणि कॉमर्स वाणिज्य. म्हणजे 11वी साठी तुम्ही कला, आर्ट्स सायन्स आणि कॉमर्सकडे तुम्ही प्रवेश घेऊ शकता. आता अशी जी काही उच्च माध्यमिक महाविद्यालय असणार आहेत किंवा विद्यालय असणारे आहेत, यांची विभागणी 3 गटामध्ये केलेली आहे. पहिला सहशिक्षण त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे को एज्युकेशन आपण त्याला म्हणूया, की ते असं शाळा असेल 11वी-12वीची की जिथं मुलं आणि मुली एकत्र शिकत असणारे आहेत. दुसरा भाग असा असणार आहे की फक्त मुलांचं ते विद्यालय किंवा ती शाळा असणारी आहे 11वी-12वीसाठी, किंवा मुलींची शाळा असणारी आहे. म्हणजे हाही भाग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे कॉलेज निवडत असताना ह्याही गोष्टींचा आपण काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उच्च माध्यमिक विद्यालयांचे जे काही प्रकार असणारे आहेत, ते अनुदान प्रकारानुसार त्यांचे 5 टाईप पडतायत. पहिला जो आहे तो शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, दुसरा आहे अनुदानित, तिसरा अंशतः अनुदानित, चौथा जो असणार आहे तो विना अनुदानित असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा 5वा जो असणार आहे तो स्वयंअर्थसहाय्य. म्हणजे एवढा जो पार्ट असणार आहे हा, ते माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कॉलेजचं नाव माहीत आहे, पण ते शासकीय आहे का स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून चालवलं जात आहे, का ते पूर्णतः अनुदानित आहे, का अंशतः म्हणजे पार्टली एडेड आहे, अनुदानित आहे, का नॉन ग्रँटेबल आहे, का सेल्फ फायनान्स्ड आहे, हे माहीत असणं देखील महत्त्वाचं आहे. कारण तिथं अर्थ स्रोत जो असणार आहे तुमचा त्याच्याशी ते निगडीत असणार आहे. म्हणजे तुमच्या अर्थकारणाशी निगडीत ह्या कॉलेजेसचं वर्गीकरण आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इकॉनॉमिकली तुम्ही खूप साऊंड असाल तर तुम्हाला काही फारशी अडचण येणार नाही. म्हणजे स्वयंअर्थसहाय्यित जरी महाविद्यालय मिळालं बरं का 11वी-12वीसाठी, तर फारशी अडचण येणार नाही. परंतु जिथं गुणवत्ता आहे परंतु महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना काही अडचणी येऊ शकतात, आणि त्यावेळेस मात्र तिथली फी आपल्याला भरता येईल का, त्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी मगा सांगितलं की विद्यार्थ्यांना जो अर्ज भरायचा आहे त्यातला माहितीचा भाग 2 जो आहे तो शाळा महाविद्यालयांची पसंती आणि त्यांचा क्रम तुम्हाला द्यायचा आहे. त्यावेळेस याही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि
यातले जे काही 5 भाग आहेत, 5 प्रकार आहेत, याची डिटेल्स पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे त्यावरून तुम्ही ठरवू शकता. पुढं जर आपण पाहिलं तर इथं त्याने असं म्हटलेलं आहे पहा, की इथं उच्च माध्यमिक विद्यालयातील अध्यापनाची माध्यमं म्हणजे मीडियम जे असणार आहे ते साधारणपणे इंग्रजी असेल किंवा आपण मराठी आहे, इंग्रजी आहे, उर्दू आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, कन्नड, सिंधी सर्वच कनिष्ठ महाविद्यालये मध्ये ही माध्यमे असतील असे नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर ही जे सर्वच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ही माध्यम असतील असं काय सांगता येणार नाही. त्यामुळं पण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, याचाही आपण विचार करणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर 11वी मध्ये प्रवेश मिळविण्याचे 2 मार्ग आहेत बरं का. एक ऑनलाईन प्रवेशाच्या म्हणजे CAP कॅप आपण म्हणतो, सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस जागा विविध केंद्रीय प्रवेश फेऱ्यातून वाटप. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्जच भरावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज 11वी प्रवेशासाठी चालणार नाही. तो कुठल्याही स्तरावर ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळं तुमचं त्या पद्धतीनं गेलं, ऑफलाईन पद्धतीनं कुणी सांगितलं तर तो शैक्षणिक वर्ष तुमचं वाया जाऊ शकेल. दुसरा प्रकार आहे कोटा अंतर्गत राखीव जागा. म्हणजे अल्पसंख्याक असेल किंवा व्यवस्थापन प्रवेश. आता यामध्ये जे काही वेगळे प्रकार आहेत कोटा अंतर्गत, त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ उद्यापर्यंत तुम्हाला कदाचित तो मिळेल. त्याही गोष्टींचा विचार तुम्ही करणं गरजेचं असणार आहे. व्यवस्थापन कोटा अंतर्गत त्यांनी म्हटलंय अप्लाय फॉर कोटा म्हणून जे काही ऑप्शन तिथं मिळणार आहे. आता हे जे महाविद्यालयाचे वेगळे प्रकार आहेत अनुदानाच्या आधारे, ते एक एक आपण विचारात घेऊया. शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अशा महाविद्यालयामध्ये शिक्षणाचा दर्जा उत्तम असतो. या व्यतिरिक्त ही महाविद्यालय विद्यार्थ्याकडून आकारत असलेले शुल्क खूप कमी असते. विद्यार्थी अगदी कमी शुल्क भरून दर्जेदार शिक्षण घेऊ शकतात. म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून जी फी आकारली जाते ती खूप कमी असते. त्याचं कारण आहे की हे शासकीय आहे. म्हणजे शासनाच्या ज्या अटी नियम आहेत त्याला अधीन राहून हे काम करणारी महाविद्यालय असल्यामुळं शा शासनाकडून अनुदान मिळतं. मग ते पगार, शिक्षकांचा पगार असेल, शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा अन्य बाबींच्यासाठी अनुदान, ग्रँट मिळत असल्यामुळं तिथं विद्यार्थ्याकडून खूप कमी फी आकारली जाते आणि दर्जेदार शिक्षण हे तिथं मिळू शकतं. त्यामुळं असं शासकीय महाविद्यालय कुठं आहे का हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहा, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कॉलेज म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कॉलेज असं म्हटलं जातं, की जिथं शिक्षण संस्थेऐवजी एक विशिष्ट प्रकारची संस्था जी स्थानिक पातळीवर जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करते. या संस्थेचा मुख्य उद्देश असतो स्थानिक जनतेला आवश्यक सुविधा आणि सेवा पुरवणं आणि त्यांच्या समस्या सोडवणं. म्हणजे उदाहरणार्थ ग्रामपंचायत असेल तर या गाव पातळीवरची असणारे स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती गावातील मूलभूत सुविधा आणि सेवा पुरवते. म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या कार्यक्षेत्रामध्ये किंवा यांच्या माध्यमातून देखील काही शाळा किंवा ज्युनियर कॉलेजेस ही चालू केलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं ही अशी काही महाविद्यालय आहेत का हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर अनुदानित एक प्रकार आहे. अनुदानित कॉलेज म्हणजे अशी शैक्षणिक संस्था जिथे शिक्षण, शिक्षक आणि इतर खर्चासाठी सरकारकडून आर्थिक मदत म्हणजे ग्रँट, अनुदान मिळते. या कॉलेजमध्ये अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया आणि फी यावर सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले जाते. हे कॉलेज सरकारी किंवा खाजगी असू शकतात, पण त्यांना सरकारकडून अनुदान मिळत असल्याने त्यांची फी सामान्यतः कमी असते. म्हणजे इथं काही खाजगी संस्था देखील ते अनुदानित कॉलेजेस चालवू शकतात. म्हणजे ते सरकारी पण असतील किंवा खाजगी पण असू शकतात. आता या व्यतिरिक्त थोडी माहिती जर आपल्याला हवी असेल तर अनुदानित कॉलेज म्हणजे हे कॉलेज सरकारकडून आर्थिक मदत मिळवतात आणि त्यांच्या खर्चासाठी सरकारचा निधी वापरतात.
म्हणजे विद्यार्थ्याकडून देखील कमी फी आकारली जाऊ शकते, परंतु व्यवस्थापनाच्या माध्यमातून काही आकारणी निश्चित होऊ शकते, व्यवस्थापन खर्च म्हणून किंवा डेव्हलपमेंट फंड. सरकारी अनुदान, सरकारने या कॉलेजला आर्थिक मदत पुरवल्यास त्यांना अनुदानित कॉलेज म्हणतात. कॉलेज फी विनाअनुदानित कॉलेजपेक्षा कमी असते, कारण सरकारकडून यांना आर्थिक मदत मिळते. अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया सरकारनं ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले जाते, त्यामुळे सर्वांसाठी समान संधी उपलब्ध आहे. म्हणजे हे आपल्याला खाजगी काय अनुदानित कॉलेजेस आहेत, की हे कॉलेज खाजगी संस्थांकडून चालवले जातात, पण त्यांना सरकारकडून अनुदान मिळतं. म्हणजे शासकीय त्यांना असं म्हटलं जातं. म्हणजे खाजगी संस्था आहे, परंतु ते जे कॉलेजेस चालवतात त्यांना शासनाकडून अनुदान मिळतं, त्यामुळे त्यांना खाजगी अनुदानित कॉलेजेस असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो अंशतः अनुदानित, म्हणजे पार्टली एडेड, म्हणजे काही प्रमाणामध्ये त्यांना अनुदान असणार आहे. अंशतः अनुदानित महाविद्यालय म्हणजे असे महाविद्यालय ज्याला शासनाकडून काही प्रमाणात आर्थिक मदत किंवा अनुदान मिळते, पण ते पूर्णपणे शासनाच्या खर्चावर चालत नाही. अशा महाविद्यालयामध्ये शासनाकडून काही निधी मिळतो, तर काही खर्च विद्यार्थ्याकडून किंवा संस्थेकडून भागवला जातो. म्हणजे शाळेत प्रवेश घेताना डेव्हलपमेंट फंड असेल किंवा वेगळ्या फंडच्या माध्यमातून विद्यार्थ्याकडून फी गोळा केली जाते. त्याचं कारण आहे की जे काही तिथं स्टाफ नेमला असेल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा अन्य प्रयोगशाळा असेल, ग्रंथालय असेल किंवा अन्य सुविधा विद्यार्थ्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या आहेत त्या कॅम्पसमध्ये, त्या प्रोव्हाइड करताना शासनाकडून तितकंसं अनुदान मिळत नाही, तितके पैसे मिळत नाहीत आणि मग विद्यार्थ्यांच्याकडून किंवा संस्थेकडून घेऊन हा खर्च भागवला जातो आणि ती महाविद्यालये चालवली जातात. त्यामुळं सरकारी अनुदानित जे असणारे आहेत त्यांच्याकडे असणाऱ्या सुविधा आणि अंशतः अनुदानित असणारे जे महाविद्यालय त्यांच्याकडच्या सुविधामध्ये निश्चित थोडाफार तरी फरक असू शकतो. त्यामुळे पार्टली एडेड बाय गव्हर्नमेंटनं अंशतः अनुदान दिलेली महाविद्यालयांची यादी देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इतर खर्च संस्थेकडून पैसे घेऊन ते भागवतात, हे आपण आता पाहिलं. चौथा भाग आहे तो विना अनुदानित, नॉन ग्रँट. विना अनुदानित कॉलेज म्हणजे एक खाजगी कॉलेज जे सरकारकडून कोणतेही अनुदान किंवा आर्थिक मदत घेत नाही. याचा अर्थ या कॉलेजला चालवण्यासाठी लागणारा सर्व खर्च, जसे की शिक्षक, इमारत, साहित्य इत्यादी विद्यार्थ्यांना आकारलेल्या फी मधूनच भागवावा लागतो. म्हणजे विना अनुदानित, नॉन ग्रँटेबल ज्यावेळी आपण विचारात घेतो त्यावेळेस शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी पैशाच्या स्वरूपामध्ये मिळत नाही आणि त्यामुळं शिक्षकांचा पगार असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल, ग्रंथालय असेल, लॅबोरेटरी असेल किंवा अन्य ज्या काही सुविधा विद्यार्थ्यांना द्यायच्या असतील त्या पूर्णतः विद्यार्थ्यांच्या फीजमधूनच भागवल्या जातात. त्यामुळं असं जर विना अनुदानित महाविद्यालय असतील तर ती कोणती आहेत यांची नावं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रायोरिटी लिस्ट तयार केली असेल आणि ते ओपन करून जर पाहिलं तर तिथं ॲडेड, नॉन ॲडेड, पार्टली ॲडेड असं लिहिलं जातं. त्यावरनं ते लक्षामध्ये आलं पाहिजे. कारण 17 मे 2025 या तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालयांना त्यांचं रजिस्ट्रेशन करायला सांगितलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला ज्यावेळी प्रायोरिटी लिस्ट कराल त्यावेळी तिथं तुम्हाला त्या त्या कॉलेजची सगळी माहिती ह्या 5 टाईप्समध्ये कुठं बसतंय हे तिथं असायलाच पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे त्यासाठी हे वर्गीकरण तुम्हाला अर्थकारणाशी निगडीत असल्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे विनाअनुदानितचा लक्षात आलं काय हा प्रकार आहे तो. आणि शेवटचा आहे तो स्वयंअर्थसहाय्यित, म्हणजे सेल्फ फायनान्स कॉलेज त्यांना असं म्हटलं जातं, की जे कॉलेज स्वतःच्या उत्पन्नातून आणि फी मधून चालवले जाते. म्हणजे जे कॉलेज सरकारकडून अनुदान ग्रँट घेत नाही, हे कॉलेज शैक्षणिक संस्थांना आता स्वयंअर्थसहाय्य तत्वावर नवीन महाविद्यालय सुरू करावी लागतात आणि भविष्यात कोणत्याही परिस्थितीत अनुदानाची मागणी करणार नाही असं हमीपत्र द्यावं लागतं त्यांना. म्हणजे सेल्फ फायनान्स कॉलेजेस आपल्या परिसरामध्ये आहे तिथं लिहिलं जातं सेल्फ फायनान्स कॉलेज म्हणून. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं अनुदान नाही, शासनाची मान्यता या सगळ्यांना घ्यावी लागते. परंतु ग्रँट आहे का नाही, अनुदान आहे का नाही, ते कोणत्या प्रकारचं आहे. सेल्फ फायनान्सचं म्हणजे सगळं
च्या सगळं कॉलेजनंच त्या स्टाफनी म्हणजे जे काय आहे ते मॅनेजमेंट कमिटी त्यांनी ते चालवायचं आहे. आणि मग ते विद्यार्थ्याकडूनच फी गोळा करून चालवणार किंवा जे काही मोठे दाते असतील त्यांच्याकडून घेऊन काही चालवू शकतात ते. म्हणजे स्वतः ते फायनान्स उभा करून ते महाविद्यालय चालवणारा जो भाग असतो त्याला स्वयं अर्थसहाय्यित महाविद्यालय किंवा कॉलेजेस असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे एकूण 5 प्रकार आहेत ते नीट समजून घ्या. आणि मग प्रायोरिटी लिस्ट तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलेलं आहे की 15 महाविद्यालय निवडा. 10 म्हणजे 10च निवडू नका. लक्षात घ्या, 15 महाविद्यालयांची यादी तयार करा. या 5 टाईपचा अभ्यास केल्यानंतर फायनल लिस्ट ऑफ कॉलेजेस तुम्ही तयार करायची. म्हणजे पसंती महाविद्यालयाचा पसंती क्रम तुम्हाला आता कागदावर तयार करायचा ह्या 5 प्रकारावरनं. कॉलेजचं नाव असेल, तो प्रकार असेल, त्याचं फी स्ट्रक्चर काय? म्हणजे तुम्ही कॉलेजचं नाव ज्यावेळी टाकाल त्यावेळी फी स्ट्रक्चर तिथं दिलं जातं. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. म्हणजे साधारणतः किती प्रवेश घेताना तुम्हाला पैसे भरावे लागतात आणि त्या महाविद्यालयाचं तुमच्या घरापासूनचं अंतर हे हा एक भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळं हे प्राधान्यक्रम देताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार, याचा नीट तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळं कुठेही फसगत तुमची होऊ नये या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यामुळं या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. आणि पुन्हा प्रवेश घेतल्यानंतर प्रवेश एकदा निश्चित झाला की मग पुन्हा बदलायचं म्हटलं तर ते अवघड होतं. तर त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. मला असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ज्या फेऱ्या असणाऱ्या आहेत त्या प्रत्येक फेरीला तुम्हाला तुमचा कन्सर्न म्हणजे सहमती दाखवावी लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ एकदा पहिल्या फेरीला प्रवेश अर्ज भरला की दुसऱ्याला तिसऱ्याला भरायचं नाही, ऑटोमॅटिक होते असं नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला तो अर्ज भरावा लागेल. पुन्हा फॅकल्टी बदलायची तर बदलावी लागेल. पुन्हा कॉलेजचा पसंतीक्रम बदलायचा असेल तर बदलावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्याची संधी उपलब्ध आहे. परंतु प्रत्येक वेळेस तुम्हाला ती प्रोसिजर करावी लागणारीच आहे. एकदा केली विषय संपला असं ते होत नाही. त्यामुळं वारंवार या गोष्टी हॅमरिंग याचं करतोय याचा अर्थ असा आहे की हे नवीन प्रोसिजर तुम्हाला आहे. परंतु यातून एकदा गेल्यानंतर ज्यावेळी इंजिनिअरिंग आणि इतर फॅकल्टीना तुम्ही प्रोफेशनल कोर्सेसला प्रवेश घ्याल त्यावेळी ह्या सिस्टीममधनं तुम्हाला जायचं आहे. त्यामुळं तुम्हाला तिथं फारशी अडचण येणार नाही. मला वाटतं हा निश्चित व्हिडिओ तुम्हाला आवडेल. यात कोणती शंका असणार नाही असं मला वाटतंय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांच्यापर्यंत, आपल्या शेजाऱ्यांच्यापर्यंत याची माहिती पोचवा जेणेकरून त्या मुलाचं करिअर चांगलं घडू शकेल. धन्यवाद.